पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे हे आदेश आहेत। पुणे, हिंगणे, खुर्द, साईनगर येथे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशामक दल त्या ठिकाणी रवाना झाले आहे। पुण्यातली ही दृश्य पाहतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पुणे जिल्ह्यात आज देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45 हजारापर्यंत जाऊ शकतं। प्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील, पुणे शहरातील काही भाग, विशेषतः सिंहगड रोड, बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे। आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पूर्ण पूर परिस्थितीचा पुण्यातील आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भात नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देखील आता अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। त्या ठिकाणी नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत। पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुण्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचलंय। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली आहे। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झालाय। पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे सुट्टीचे आदेश दिलेले आहेत, कारण पुण्यातली परिस्थिती सध्या पूर्णपणे त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अग्निशामक दल व आणीबाणी सेवा देखील मदत कार्यासाठी सज्ज आहेत। काही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहेत। रेस्क्यू करून काही लोकांना बाहेर काढण्यात येत आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय। वाहन चालकांना कसरत करत या मार्गावरून प्रवास करावा लागतंय। पुणे जिल्ह्यातील शाळांना मात्र या सर्व परिस्थितीवर अनुसरून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रेस्क्यू देखील सुरू आहे, त्याची देखील दृश्य आपण पाहतोय। अग्निशामक दल देखील या ठिकाणी सज्ज आहे। पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातल्या घडामोडी आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुणे जिल्ह्यात काल रात्रीही मुसळधार पाऊस झाला। सध्या देखील पाऊस सुरू आहे आणि आज पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील शाळांना यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आज नेमकी परिस्थिती काय असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या संदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या बाबतीत तर या संदर्भात भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूया। 3-3:30 ला पाणी सोडलं आणि अलर्ट सकाळी 6:30 आला, तो पण शाळा बंद केल्याचा जो दिवसेंनी दिला। इरिगेशन खात्याकडनं कुठलाही अलर्ट नाही। ही परिस्थिती उद्भवते हे त्यांनाही माहिती आहे, महानगरपालिकेलाही माहिती आहे। मागच्या महिनाभर आपण आपल्या भागात परत पुराची परिस्थिती होऊ नये म्हणून वारंवार प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, मीटिंग घेतलेल्या आहेत। पण आज तुम्ही बघताय की सकाळपासून आपण 7 वाजल्यापासून आपले रात्रीपासून म्हणजे नगरसेवक आणि हे सगळे इथे आहेत, कार्यकर्ते आहेत, पण आज आम्हाला आमच्या हातामध्ये बोटी नाही आहेत, काही यंत्रणा नाही आहे। पाणी हे सक्शन लावूनच बाहेर काढायला लागतं कारण ह्याला कुठेही मार्ग नाही काढायचा। जसं आता इथे एकता नगर तसं विठ्ठलनगरला सेम परिस्थिती आहे, वरती साईनगरला सेम परिस्थिती आहे। लोक तिथे अडकलेले आहेत, हजारो लोक अडकलेले आहेत आणि प्रशासन थंड आहे। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झालाय। पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा घटना घडू नये त्याची काळजी घेण्यासाठी आता नागरिकांना, पुणेकरांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अत्यावश्यक काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा, कामाविना कोणीही घराबाहेर पडू नये असे आदेश देखील आता
जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्यातली पुण्यातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे। पुण्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे। वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी पुण्यामधून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आणि चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी पहिल्यांदा अमोलकडे जाणार आहे। अमोल, सध्या नेमकी पुण्यात काय परिस्थिती आहे? कारण काल रात्रभर पाऊस झालाय, अशा बातम्या मिळत आहेत की काही ठिकाणी सध्या रेस्क्यू सुरू आहे, काही लोक अडकलेली आहेत। आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। काय सध्या ताजे अपडेट आहेत? काय परिस्थिती आहे पुण्यात साहेबांना की अमोल? इथून मागे 13-14 वर्षात काहीच नाही झालं, मग अचानक कसं? आणि मीच का किती आहे। आणि दुसरीकडे खडकवासला धरण जे 100% भरलेलं होतं आणि या धरणातून जवळपास 40,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर परिस्थिती ही कुठेतरी आता हाताबाहेर जाऊ लागलेली आहे। कारण तिच्या पात्रालगतचा जो सिंहगड रस्ता आहे आणि या रस्त्यामधल्या ज्या सोसायट्या आहेत त्या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आता ही मुसळधार पाऊस आहे तो सध्या या ठिकाणी बरसतो आहे आणि त्यामुळे रेस्क्यू करायला काहीशी अडचण आहे ती सुद्धा येते। या जवळपास 7-8 सोसायट्या आहेत। या सोसायट्यांमध्ये अजूनही 300 ते 400 नागरिक अडकलेले आहे अशी माहिती आता स्थानिकांकडून देण्यात येते आणि त्यांना रेस्क्यू सध्या महापालिकेकडून केलं जाते। जवळपास 2 बोट आहेत, त्या 2 बोटींच्या साहाय्याने या नागरिकांना आता बाहेर आणलं जाते। आतापर्यंत 4 ते 5 नागरिकांना बाहेर आणलेलं आहे, पण अजूनही शेकडो नागरिक आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत। परिस्थिती आहे जी पाहतोय की 3 ते 4 फुटांचं जे पाणी आहे ते सध्या या ठिकाणी साचलेलं आहे। आपणही ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं सुद्धा गुडघाभर पाणी आहे ते सध्या साचलेलं आहे आणि त्यामुळे परिस्थिती आहे ती काहीशी भीषण सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सिंहगड रोड परिसरालगतच्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने पाणी आहे ते साचलेलं आहे। खडकवासला धरणातून मध्यरात्री 35,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं होतं, त्यानंतर हा पाण्याचा प्रवाह हा वाढवण्यात आला आणि 40,000 करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे ती सध्या निर्माण झालेली आहे। सोसायट्याच्या या संपूर्ण वरच्या भागांमध्ये आता नागरिक आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू केलं जाते। जे टेरेसवर नागरिक गेलेले आहेत त्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होतात, कारण की पाऊस मुसळधार पडतोय आणि त्यामुळे तिथं सुद्धा नागरिक आहेत ते भिजलेले आहेत। अनेकांना आता बाहेर काढलं जाते। महापालिकेचे कर्मचारी आहेत आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू झालेलं आहे। तर दुसरीकडे इथले जे आमदार आहेत आणि त्याचबरोबर महापालिका आयुक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। पण या संपूर्ण घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत की पाटबंधारे विभागानं महापालिकेला कोणतीही पूर्व सूचना दिली नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे ती उद्भवलेली आहे। पण आता हळूहळू पावसाचा वेग वाढला तर पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढू शकतो आणि त्यामुळे नागरिकांना आता बाहेर काढलं जाते आणि कुठलीही दुर्घटना या ठिकाणी घडू नये यासाठी खरं तर ही खबरदारी घेतली जाते। माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर या दुचाकी आहेत, संपूर्णपणे दुचाकी सुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहेत, त्या सुद्धा आता बाहेर काढता येत नाही आणि त्यामुळे परिस्थिती ही काहीशी गंभीर आहे ती सध्या या सिंहगड रोड परिसर आणि पुण्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे। करण देण्यात आलेला आहे। जनजीवन पुण्यातलं पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। मी आता चंद्रशेखर भांगे यांच्याकडे जाणार आहे। चंद्रशेखर, मोठ्या प्रमाणात पुण्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे, संततधार पाऊस सध्या देखील सुरू आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सध्या आपण कुठे आहात? सध्या काय परिस्थिती पुण्यामध्ये आहे? कुठल्या भागात सध्या त्या भागामध्ये किंवा घरांमध्ये पाणी शिरलंय? काय सध्या परिस्थिती आहे? चंद्रशेखर, कारण मी सध्या पुण्यातील मुठा नदीपात्राच्या शेजारी आहे आणि माझ्या पाठीमागं जर आपण पाहिलं तर मुठा नदीपात्राला पूर आलेला आहे। नदीपात्रातील पूर्ण रस्ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि आपण पाहिलं तर या सगळ्या परिसरामधील जे नागरिक राहणारे आहेत त्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी सांगितलेलं आहे। तशी उपाययोजना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे मनपा करताना दिसत आहे। तर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या सगळ्या पावसामुळे खडकवासला धरण, त्याचबरोबर पानशेत धरण, वरसगाव धरण हे सगळे धरण जे आहेत ते भरलेले आहेत आणि त्या सगळ्या धरणातील पाणी सध्या या नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे आणि या सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पुणे या सगळ्या परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझ्या पाठीमागं कारण आपण बघू शकतो की या ठिकाणी
मुठा नदीचं हे सगळं पात्र आहे आणि या पात्रातील जे आपण बघू शकतो की नदी पात्रातील हा सगळा रस्ता आहे आणि पूर्ण तुडुंब भरून जी आहे सगळी नदी वाहताना दिसत आहे आणि या सगळ्या परिसरातील नागरिक जे राहणारे आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी सध्या प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर नागरिक जे आहेत या ठिकाणी बघायची सुद्धा गर्दी झालेली आहेत. नागरिक सध्या या सगळ्या पाणी जे आलेलं आहे नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी येऊन पाण्याचा या ठिकाणी बघण्याचा सुद्धा आनंद घेत आहेत. परंतु एकंदरीत खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन जे आहे या ठिकाणी सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे. कारण नक्कीच चंद्रशेखर, पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून देखील वारंवार या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या ही परिस्थिती आपण पाहतोय. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झालेला आहे. रेस्क्यू सध्या देखील सुरू आहे. रेस्क्यू करून देखील या संदर्भात काही अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रशेखर आणि अमोल धर्माधिकारी, आपणही काळजी घ्या. वेळोवेळी आपल्याकडनं या संदर्भातले ताजे अपडेट घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. पुण्यात खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रामध्ये जे पाणी सोडलेलं आहे त्यामुळे परिस्थिती आपण पाहतोय की भीषण अशी झालेली आहे. सिंहगड रस्त्यावरील ज्या अनेक सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये पाहतोय की पार्किंग पूर्णपणे पाण्याने भरून गेलेलं आहे. 5 ते 6 फुटांचं पाणी सध्या या सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे. संपूर्णपणे ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा या पाण्याच्या ह्याच्यात अडकलेल्या आहेत आणि हजारो नागरिक सध्या सोसायट्यांमध्ये अडकलेले आहेत. तिथले स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत. काय परिस्थिती म्हणजे कधी ही निर्माण झाली? मी महापालिका सहाय्यक आयुक्त सिंहगड रोडचा बोलत आहे. रात्री अचानक 3-3:30 वाजता पाण्याचा लोंढा वाढल्यामुळं इथे पाणी आलेलं आहे. महापालिकेची टीम 3:30 वाजल्यापासून जागेवर आहे. लोकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु पाण्याचा लोंढा खूपच वाढल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि नेहमीच असा अनुभव आहे की पाटबंधारे विभाग साधारणतः दिवसा पाणी सोडतं. यावेळेस रात्रीच पाणी सोडले असल्यामुळे ही कल्पना आली नाही. तरी 3:30 वाजल्यापासून महापालिका यंत्रणा जागेवरती आहे. पण पाटबंधारे विभागाने आपल्याला सूचना दिली नाही आधी? हां, पाटबंधारे विभाग असं आम्हाला सूचना करतं की पाणी एवढ्या क्युसेसने वाढणार आहे म्हणून. पण त्यांचं म्हणणं पडलं की पावसाचं प्रमाण वर अचानक वाढल्यामुळं हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. आता त्यांचं पाटबंधारे विभागाच्या मते 35 ते 40,000 क्युसेस पाणी आहे. परंतु आमच्या अंदाजाने इथे जी ब्ल्यू लाईन आहे ती साधारणतः 70,000 क्युसेसची ब्ल्यू लाईन आहे. ती क्रॉस करून पाणी वर आलेलं आहे. म्हणजे निश्चितच पाणी जास्त सोडण्यात आलेलं आहे. काय खबरदारी आपण घेतोय? किती जणांना रेस्क्यू करण्याचा बाकी आहे? किती कर्मचारी सध्या आपण कामाला लावले? येथील जो भाग आहे हा सगळा सोसायट्यांचा भाग असल्यामुळं साधारण प्रत्येक बिल्डिंग 5-5, 6-6 मजली आहे. त्यामुळे नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमचा हा दरवर्षीचा अनुभव आहे. पहिल्या मजल्यापर्यंतच पाणी येतं, त्याच्यावर पाणी जात नाही. त्यामुळे नागरिक पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट होत आहेत. नागरिक बाहेर येण्यास नकार देत आहेत. किती कर्मचारी सध्या आपण कामाला लावले? अग्निशामकचे साधारण 60 ते 65 जवान आहेत. नंतर क्षेत्रीय कार्यालयाचे 70 ते 80 लोक आम्ही इथे उपस्थित आहोत. साधारणतः 150 स्टाफच्या माध्यमातून आम्ही मोहीम राबवित आहोत. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडल्यामुळे अगदी ब्ल्यू लाईनच्या बाहेर सुद्धा पाणी आहे ते सध्या शिरलेलं पाहायला मिळते आणि यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कॅमेरामन पियुष येरवाडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.